वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय, कैलाशपति भगवान की जय, ग्राम दैवत भगवान की जय, श्री शीतला देवी माता की जय, श्री राजेश्वर शंभु महादेव की जय, श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय, राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय, सब शिवाचार्य गुरु महाराज की जय, संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय, सब संतन की जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय, वीर वैरागिनी अक्का महादेवी माता की जय, बजरंग बली हनुमान की जय, हर हर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो, धर्मानेच विश्वाला शांती मिळो, गौ माता की जय, सरस्वती माता की जय, अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा, शिव शंभो शंभो, शिव शंभो महादेवा, शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा, शिव शंभो शंभो, शिव शंभो महादेवा।
महादेवा शिव शंभो महादेवा ओ पार्वती पतये शंभो गौरी पतये शंभो पार्वती पतये शंभो गौरी पतये शंभो पार्वती पतये शंभो गौरी पतये शंभो नम ओम नम ओम नम ओम नमः शिवाय नमो 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 नमः शिवाय नम ओम जय भोले नम ओम नम ओम नमः शिवाय नमो 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 नमः शिवाय शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा हे हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा ओ त्रिशूलधारी शंभो डमरू बजावे शंभो 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 त्रिशूलधारी शंभो डमरू बजावे शंभो ओ त्रिशूलधारी शंभो डमरू बजावे शंभो नम ओम नम ओम नम ओम नमः शिवाय नमो 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 नमः जय भोले दोनों हाथ ऊपर करके शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा ओ शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो शंभो शिव जय भोले। शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ताली ताली पीछे बैठे वाले पीछे पीछे पाठीमागे बसलेली ताली 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 1 2 3 शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा आवाज आवाज जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय
ज्याने वाजवली टाळी, ज्याने वाजवली टाळी त्याची चुकली जाण्याची पाळी, ज्याने वाजवली नाही टाळी त्याची आलीच समजा जाण्याची पाळी. 1 2 3 4 नमः शिवाय ओम नमः शिवाय, जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय, जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः पार्वती पते शिव हर 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 हर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शतस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून ग्रामदैवत भगवान शंभू महादेव श्री शीतला देवी माता श्री राजेश्वर शंभू महादेव यासह सर्व देवी देवतांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यासह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली यासह सर्व साधू संतांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराज यांना वंदन करून आजच्या 5व्या दिवसीय कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परम रहस्य पारायण संगीतमय शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा नामयज्ञ सोहळ्यातील आजचा 5वा दिवस. अगदी 5 दिवसाच्या या पर्व काळामध्ये ज्यांनी आज तागायत या भक्तीचं रूप आपल्याला या ठिकाणी लावून अज्ञानी जीवाला अज्ञानातून बाहेर काढण्याचं कार्य ज्यांनी केलेलं आहे असे सप्ताह कमिटीची सर्व संयोजन समिती समस्त राजराजेश्वर मित्रमंडळ शिवभक्त परायण काशीनाथ अप्पा मुलंगे सर्व शिवभक्त परायण श्रीराम अप्पा कोरे प्रभाकर अप्पा भीमेवार वसंत अप्पा लालमे नामदेव बिच्छेवार नामदेव उपवार माहेश्वर मूर्ती सारंग उजैया स्वामी महाराज दिलीप अप्पा गणपती कोरे शिवाजी रामचंद्र लालमे यासह ज्यांनी या ठिकाणी पुरोहित सांभाळलेला आहे असे माहेश्वर मूर्ती गुरुभक्त शिवभक्त परायण गंगाधर उर्फ बाळू शंकर स्वामी महाराज सुंदरसी साऊंड सिस्टम ज्यांची लाभत आहे असे शिवभक्त परायण
संतोष दादा राक्षी अप्पा बारडकर, कुमारसागर महाराज लोहारेकर व स्वरशिवाणी संगीत संच या परिवारांच्या राहण्याची, भोजनाची, प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण राजू अप्पा, केरबाजी अप्पा भीमेवार यासह या नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देत असलेले भाविक सद्भक्तगण, पहिल्या दिवसापासून ते महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा दिलेले भाविक सद्भक्तगण, मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून ते सर्व स्वच्छता देणारे भाविक सद्भक्तगण, विण्याची सेवा देणारे भाविक सद्भक्तगण, अन्नदान वाढणारे, स्वयंपाक बनवणारे, पात्रवाळी उचलणारे, परिचित अपरिचितरित्या सेवा देणारे सर्व भाविक सद्भक्तगण, पहाटेच्या शिवपाठापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सर्व सेवा देणारे महिला पुरुष भजनी मंडळी, स्वरशिवाणी संगीत संच यासह 5व्या दिवसीय शिवकथेसाठी उपस्थित आपण सर्व माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं आणि आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच भाविक सद्भक्तांचं 5व्या दिवसीय संगीतमय शिवकथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या 5व्या दिवसीय शिवकथेला या ठिकाणी प्रारंभ करत असताना, काल आपण 4थ्या दिवसीय शिवकथेमध्ये कोणती कथा ऐकली हो? असं व्हायला नको कालचं सपाट आणि आजचं पाठ आहे की नाही? काल काय ऐकलं आपण? मला ऐकू येत नाही बरं का, थोडं मोठ्यानं सांगावं लागेल. तुम्ही होता ना काल कथेला? मग कोणाचा उद्धार झाला काल? वा, असं कथेमध्ये राहावं बरं का. धनगर कुळामध्ये जन्म घेऊन देखील अनन्य भावाने बालहट्ट करून त्या गोडगुच्ची या चिमुकल्या मुलीनं भगवान शिव परमात्म्याला आपलंसं करून घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून कैलासाची प्राप्ती करून घेतलेली कथा आपण काल 4थ्या दिवसीय कथेमध्ये कथा श्रवण केलेलो आहोत. आजच्या 5व्या दिवसीय शिवनाम कथेमध्ये आपल्या जीवनामध्ये दासोह प्रवृत्ती आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. दासोह म्हणजे अन्नदान. सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ असणारं अन्नदान आहे आणि ज्याच्याकडून हे अन्नदान घडत आहे, जो अन्नदान करत आहे, भुकेल्याला अन्न खाऊ घालत आहे, एखाद्याचं मन तृप्त करत आहे, त्याच्या जीवनामध्ये साक्षात भगवान शिव परमात्म्याला जीव घातलेल्याचं पुण्य त्याच्या पदरामध्ये प्राप्त होत आहे. आणि अशाच पद्धतीनं स्वतः राजा असून, स्वतः श्रीमंती असून जीवनामध्ये दासोह पत्कारून आपल्या राजवाड्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये रोज अन्नदान करून भुकेल्याला अन्न खाऊ घालणं, दारी आलेल्या भिक्षुकाला कधीच खाली हातानं पाठवलं नाही. अशाच पद्धतीची शिवकथा भगवान शिव परमात्म्याने आपल्या समोर वर्णन केलेली आहे. श्रेयाळ राजा आणि भक्त चांगुना आहे की नाही? सर्वांनी ऐकून परिचित आहात. श्रेयाळ राजा आणि भक्त चांगुना हे दाम्पत्य शिवभक्तीमध्ये तल्लीन राहायचे. आता राजाला राजदरबारामध्ये सगळं काही ऐश्वर्य प्राप्त आहे की नाही? मग राजाने हे दासोह आपल्या जीवनामध्ये का पत्कारलं? नित्यनेमाने आपल्या राजवाड्यामध्ये अन्नदान का केलं? तर राजाला माहिती होतं सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ असणारं अन्नदान आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये अन्नदान घडत आहे तो भगवान शिव परमात्म्याला जीव घातल्याचं पुण्य त्याच्या पदरामध्ये प्राप्त करून घेत आहे की नाही? आपल्याच्यानं एखाद्याचं भलं करता नाही आलं तरी चालेल, पण एखाद्याचं वाईट तरी करू नये, आहे की नाही? म्हणतात ना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, आहे की नाही? एखाद्याचं भलं आपल्याला करता नाही आलं करू नका, पण एखाद्याचं वाईट तरी करू नका, असं शिव महापुराण ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे की नाही? भगवान शिव परमात्म्यांनी सांगितलेल्या पैकी एक दान, दुसऱ्याचं भलं करण्याचं दान या श्रेयाळ राजाच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. अगोदर दुसऱ्याचं भलं आणि मग आपलं भलं, आहे की नाही?
अशी भावना प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असली पाहिजे. नाहीतर दुसऱ्याचं सुख बघून आपल्या पोटात दुखायला नको, आहे की नाही? असं बरेच वेळेला होतं, आहे की नाही? एका मायमाऊलीचं बरेच वर्ष झालं पोट दुखत होतं. बरेच वर्ष म्हणता म्हणता एक 6 महिने पकडूया. 6 महिन्यापासून पोटच दुखायलं, तिचं पोटच दुखायला कमी होईना. बरेच दवाखाने पालते घातले, बरेच ठिकाणी सोनोग्राफी केली. शेवटी तिला कळालं महाराज भविष्य सांगतात, म्हणून महाराजाकडे आली. महाराजाकडे आपण असलेच घराणे भरपूर घेऊन येत, आहे की नाही? एक तर माय माऊली, एक तर सासू सुनेला घेऊन आली. महाराज हे 500 रुपये तुम्हाला दक्षिणा, ही माझी सून, मग ही 7 महिन्याची गर्भवती आहे. मग महाराज माझी एक विनंती आहे, या माझ्या सुनेला किंवा मला नातू होणार की नाती होणार, म्हणजे तिला म्हणायचं होतं मुलगा होणार की मुलगी होणार. आता प्रश्न 501 रुपयाचा होता महाराज, आहे की नाही? चुकीचं सांगावं तर 501 रुपये माघारी गेले, आहे की नाही? म्हणून महाराजांनी सरळ सांगून टाकलं, माय नक्कीच मुलगा होणार. आणखी 501 रुपये दिले. खुश महाराज, आहे की नाही? दर्शन घेऊन माय माऊली घरला निघाली. जाता जाता पायरीपर्यंत गेल्यावर विचार बदलला आणि परत माघारी आली. का हो महाराज, ते 1000 रुपये इकडं आणा. मी म्हणलं आणखी काय झालं? 1000 रुपये हातात दिले. महाराज माझा आणखी एक प्रश्न आहे, मला एक शंका निर्माण झालेली आहे, मुलगा नाही झाला तर? प्रश्न विचारला, आहे की नाही? महाराजांच्या 1000 रुपयाचा प्रश्न होता, दुसरं तिसरं काही सांगावं तर अवघड होतंय, आहे की नाही महाराज? म्हणून महाराजांनी विचार केला आणि सांगितलं, माय मुलगा नाही म्हणून झाला नाही म्हणून काय झालं, मुलगी तर नक्कीच होणार म्हणली, आहे की नाही? महाराजांना जर पोटातलं कळालं असतं, नाही का मी पंतप्रधान झालो असतो महाराज, आहे की नाही? श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा कोणावरती? भगवान भोलेनाथावरती, आहे की नाही? अंधश्रद्धा नको म्हणली. अशीच एक माय माऊली माझ्याकडे आली आणि म्हणाली, महाराज खूपच पोट दुखून राहिलं हो, 6 महिने झालं पोट दुखून राहिलं, दुखायचं त्या ठिकाणी कमीच होत नाही. मी म्हणलं, माय असतील ना बारडमध्ये डॉक्टर, त्यांच्याकडे जावा. महाराज बारडच्या डॉक्टरांकडे जाऊन जाऊन माझे पाय गळायला आले, पण काय उपाय व्हायला तयार नाही, पोट दुखायचं कमीच होईना. ठीक आहे, मी म्हणलं थोडंसं शहरामध्ये जावा, नांदेडला जा, तिथं काहीतरी मोठ्या डॉक्टर MBBS MD डॉक्टर कडून सल्ला घ्या. महाराज तेही केलं हो, नांदेडलाही जाऊन आले, पोट दुखायचं कमीच होईना. मग मी म्हणलं आता अवघड झालं म्हणले, त्याच्या पुढे थोडंसं जावा म्हणले, लातूर सारख्या मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन सोनोग्राफी करा पोटाची, पोटामध्ये एखादी गाठ वगैरे आली असेल, अँटिबायोटिक गोळ्या घ्या. महाराज तसले उपाय भरपूर झाले, अँटिबायोटिक गोळ्या सुद्धा खाल्ल्या, सोनोग्राफी सुद्धा केली, पण पोट दुखायचं थांबेना गेली. मी म्हणलं मग आता एकच उपाय राहिला म्हणले, आयुर्वेदिक उपाय, अर्धा लिंबू कापायचा, त्याच्यावर सोडा टाकायचा आणि खाऊन बघायचा, करा बघू. अहो असले महाराज छोटे मोठे उपाय भरपूर झाले हो, नवीन काहीतरी सांगा. मी म्हणलं TV मध्ये दाखवतात 5 रुपये से पेट सफा, काय कोणती पुडी? इनो पुडी, आहे की नाही? 5 रुपये द्यायचे, इनो घ्यायचं, पाण्यात टाकायचं, प्यायचं, त्याच्याने पोट दुखायचं कमी होतं, ते करून बघा. महाराज तसले उपाय भरपूर झाले हो, नवीन काहीतरी सांगा. मी म्हणलं हा आजार कसलाय ना, गोळ्यानं कमी होईना, सलाईन लावून घेतल्यानं कमी होईना, इनोनं कमी होईना, लिंबूनं कमी होईना, माय नेमकं पोट केव्हापासून दुखालं. महाराज काय सांगावं, गेल्या 6 महिन्याखाली दिवाळी होती, माझ्या गंगा नावाच्या मैत्रिणीच्या नवऱ्यानं तिला 5 तोळ्याच्या पाटल्या आणल्या, तेव्हापासून पोटात दुखाली म्हणली. असं दुसऱ्याचं सुख पाहून आपल्या पोटात दुखावं का माय सांगा? मग असलं पोट दुखणं किती दिवसानं बरं होईल, आहे की नाही? दुसऱ्याचं भलं ही भावना आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे, तरच आपल्याला सुख प्राप्त होतं. जो व्यक्ती दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतो, भगवान शिव परमात्मा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होत नाही, हे त्रिवार सत्य आहे, कधीच कमी होऊ देत नाही. या भगवान शिव परमात्म्यांनी काय वर्णन केलेलं आहे, जो व्यक्ती दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतो ना, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद माझा भगवान शिव परमात्मा कधीच कमी होऊ देत नाहीये. त्यासाठी अगोदर दुसऱ्याचं भलं व्हावं ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. काय कवे कैलास हा संदेश महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला दिलेला आहे, म्हणजे कष्ट करा, परिश्रम करा, तेच स्वर्ग आहे, तेच देव आहे. एखाद्यानं
एक बंगला बांधला म्हणून आपलं पोट दुखायला नकोय माय. काय केलं पाहिजे? बराबरी केली पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, काबाड कष्ट करून पैसा कमवून त्याच्या बराबरीला आपण 2 बंगले बांधावे. पण त्याचा एक बंगला कसा खाली पडेल ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये नसली पाहिजे. बराबरी दुप्पट केली पाहिजे. एखाद्याने एक बंगला बांधला, आपण किती बांधावे माय? 2, आहे की नाही? एखाद्याने एक गाडी घेतली, आपण किती घ्याव्या? 2. एखाद्याने एक 4 व्हीलर घेतली, आपण किती घ्यायचे? 2. एखाद्याने 5 एकर जमीन रोड टच घेतली, आपण दुप्पट किती घ्यायची? किती घ्यायची? 10 एकर घ्यायची. दुप्पट करायचं. पण त्याच्या असलेल्याकडे पाहून आपलं पोट दुखायला नको आहे की नाही? एखाद्याने एक बंगला बांधला, आपण 2 बांधावे. एखाद्याने एक 2 व्हीलर घेतली, आपण 2 2 व्हीलर घ्याव्या. एखाद्याने एक 4 व्हीलर घेतली, आपण 2 4 व्हीलर घ्याव्या. एखाद्याने 2 एकर जमीन घेतली, आपण 4 एकर घ्यावी. एखाद्याने एक बायको केली, आपण किती करावे? बायको मात्र एकच करा. 2 बायकां फजिती आहे का असं व्हायला नको, आहे की नाही? एकच आहे, त्याचाच मेळ अजून लागला नाही. 2 कुठे करायचे, आहे की नाही? प्रत्येक बाबतीत दुप्पट करा, पण बायकोच्या बाबतीत एकपटच राहू द्या. असा भाव आपल्या जीवनामध्ये जर असेल तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि दुसऱ्याबद्दल, दुसऱ्याला सुख देणारी भावना श्रेयाळ राजाच्या जीवनामध्ये होती, म्हणून संसार सुखाचा होता, आनंदी आनंद जीवनामध्ये होता. इतरांना अन्नदान करणे, दारी आलेल्या भिक्षुकाला खाली हातानं न पाठवणे, ही भावना श्रेयाळ राजा आणि भक्त चांगुणा यांच्या जीवनामध्ये होती, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम होता. आणि त्यांना भगवान शिवाच्या कृपाशीर्वादाने एक पुत्र त्यांना प्राप्त झाला. त्याचं नाव चिलिया बाळ. आणि तो चिलिया बाळ आपल्या आई वडिलांसोबत संस्काराने वाढून या शिवभक्तीला आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून दासोह जीवनामध्ये पत्कारून त्यांचं कार्य सुरू होतं. कैलास पर्वतावरती एकदा भगवान शिव आणि पार्वती बसलेली असताना नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारायण 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 नारायण. नारद मुनीचं काय काम आहे? नारद मुनीचं काय काम आहे? कळ लावायचं. असे बरेच नारद मुनी कलियुगात सुद्धा आहेत बरं का. जमतच नाही म्हणले, आहे की नाही? पोटात राहतच नाही म्हणले, आहे की नाही? एकमेकांच्या काड्या करण्यामध्येच संपूर्ण आयुष्य गेलं, आहे की नाही? माय माऊलीनं तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, तुमच्या पोटात तर काहीच राहत नाही. खरं सांगतो, महादेवाची शपथ घेऊन सांगतो, आहे की नाही? नदीवरती धुणं धुवायला गेल्या 4-5 माय मावल्या, आणि त्याच्यातली एकाला माहित होतं. ती म्हणाली दुसरीला, उगी तुला म्हणून सांगायली बघ, उगी तुला म्हणून सांगायले बघ. तिथं 4 जणी ऐकतात, तिथून येतात वट्ट्यावर बसतात गप्पा. तिथं 8 जण येतात, उगी तुला म्हणून सांगायले बघ. तिथून 8 जणांमध्ये गोष्ट पसरते. तिथून पुन्हा कुणाच तर लग्नाला जातात, तिथं चर्चा निघते, उगी तुला म्हणून सांगायले बघ. लग्नामध्ये भरपूर अशा मायमावल्याने बघता बघता गावभर झालं आणि तुला म्हणून सांगायले, आहे की नाही? पोटात राहत नाहीये. बघा, एखाद्याला एखादी गोष्ट जरी माहिती असेल तरी आपण त्या गोष्टीचा उलगडा नाही केला पाहिजे. मी तर म्हणतो आहे 100% लोकांची गणना आहे. आपलं दुःख, आपल्या घरातील भांडण हे कोणाजवळ सांगावं? तर भगवान शिव परमात्म्याजवळ सांगावं, आहे की नाही? काय सांगावं? 100% लोक आहेत. 100% लोकांमध्ये 50% लोकांची विभागणी करा. 50% लोकांना तुमच्या दुःखाबद्दल काहीही देणं घेणं नाही, आणि 50% लोक आनंदी आहेत की तुम्ही दुःखी आहात म्हणून, आहे की नाही? म्हणून आपल्या घरामध्ये होणारे भांडणं, भावाभावामध्ये प्रेम निर्माण करा. एका दरवाजाचे 2 दरवाजे करू नका, कारण भाऊ पुन्हा येणार नाही, बहीण पुन्हा येणार नाही, आई पुन्हा येणार नाही, बाप पुन्हा येणार नाही, काका पुन्हा येणार नाही, काकी पुन्हा येणार नाही, कोणच पुन्हा येणार नाही. जन्म हा अखेरचा आहे. म्हणून भावाभावामध्ये प्रेम ठेवा. ज्या घरामध्ये भाऊ भाऊ एकत्र आहेत ना, त्या घरामध्ये प्रेम निर्माण होत आहे, आणि त्या घराकडे कोणाचीच वाईट नजरेने पाहण्याची टाप होणार नाही, आणि त्या भावाभावाला हरवण्याची ताकद कोणामध्ये नाही, आहे की नाही? राजा रावण आणि राम यांचं युद्ध सुरू असताना प्रभू रामचंद्रांनी रावणाला त्या ठिकाणी मारलं, बाणाने मारलं, धरणीवरती पाडलं. रावणाने आपलं शेवटचा क्षण रामाच्या मांडीवरती ठेवला, आणि रावण रामाला बोलू लागले, हे प्रभू रामचंद्रा, तुम्ही मला काय मारणार?
तुम्ही मला मारलात त्याचं कारण माझा भाऊ माझ्या सोबत नाहीये, तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे की नाही? तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे, माझा भाऊ माझ्या सोबत नाहीये, म्हणून तुम्ही मला मारू शकलात. कारण भावालाच भावाची कमजोरी माहीत असते, हे बिभीषणांनी रामाला सांगितलं होतं. म्हणून हे शब्द बोलूनच रावणाने अखेरचा श्वास घेतलाय आणि त्यांच्याकडून एक शिकावा आपण. ज्या वेळेस आपले भाऊ भाऊ एकत्र आहेत ना, जोपर्यंत भाऊ भाऊ एकत्र आहेत त्या भावंडांना कोणताच व्यक्ती हरवू शकणार नाही. ही एकत्रीकरणाची ताकद आहे, एकत्रीकरणाची ताकद आहे. म्हणून भावाभावांनी आपल्या परिवारामध्ये प्रेम निर्माण करून एकत्र राहण्याचा प्रयत्न करा, है की नाही? साप माणसाला एकदाच चावतो, सापाचं विष एकदाच माणसाला मारतो, पण दैनंदिन जीवनामध्ये गैरसमजुतीचं जे विष आहे ना, ते माणसाला वेळोवेळी त्या ठिकाणी मारत राहतं, वेळोवेळी आपल्या संसारामध्ये विध्वंसता निर्माण करत आहे. म्हणून त्या गैरसमजुतीच्या विषापासून आपण नेमकं दूर राहिलं पाहिजे आणि एकाग्र मनाची भक्ती, एकाग्र मनाचा परिवार ज्याच्या जीवनामध्ये आहे त्या घराला, त्या परिवाराला कोणीच हरवू शकणार नाही. हे त्या एकत्रितपणामध्ये शक्ती आहे. तोच भाव या श्रेयाळ राजा आणि धर्मपत्नी चांगुना यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला आणि परिवार एकत्रित आनंदित राहून शिवभक्तीमध्ये तल्लीन होऊ लागले. आणि नारद मुनी त्या ठिकाणी त्या कैलास पर्वतामध्ये पोचले. महादेव पार्वती चर्चा करू लागले होते की बघा, माझा भक्त श्रेयाळ, माझा भक्त चांगुना किती गुणवान आहेत, किती दयाळू आहेत, किती प्रेमभाव त्यांच्या जीवनामध्ये आहे की दारी आलेला भिक्षुक कधीच खाली हाताने पाठवत नाहीये, है की नाही? देव कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही. नवनाथाच्या रूपात येईल, भिक्षुकाच्या रूपात येईल. त्या प्रत्येक क्षणामध्ये आपण तो देव ओळखून त्यांना अन्नदान करा, काहीतरी भिक्षा वाढा, खाली हाताने पाठवू नका. देव तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलेला असतो. महादेवानी चर्चा ऐकली. चर्चा करत असताना महादेव म्हणू लागले, हे माझे जे भक्त आहेत ना, त्यांनी दासोह जीवनामध्ये पत्कारलेला आहे. अन्नदानाची सेवा ते करत आहेत, भुकेलेला अन्न खाऊ घालून माझा आशीर्वाद प्राप्त करून घेत आहेत. किती त्यांच्या जीवनामध्ये चारित्र्य संपन्न जीवन आहे. हे नारद मुनीने ऐकलं आणि नारद मुनी महादेवाला बोलू लागले, महादेवा तुम्ही किती भोळे आहेत, तुम्हाला काही कळत नाही. जरासं गोड बोललं की तुम्ही भक्ताकडे धावत जाता. म्हणले, जे भक्त चांगुना आणि श्रेयाळ राजा भक्ती करत आहेत ती स्वार्थाचीही असू शकते, त्याच्या पाठीमागे काहीतरी आहे की नाही स्वार्थ असू शकतो. कारण कुणीच कुणाला गोड बोलत नाही रिकामं. गोड बोलण्याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ असतो. कारण कौतुकाच्या पुलाखालून नेहमी मतलबाची नदी वाहत असते, हे माणसानं नेहमी लक्षात ठेवावं, आहे की नाही? वरून कौतुक होतंय पण त्याच्या पाठीमागे काहीतरी त्यांचा स्वार्थ असतो. महादेवाला नारद मुनी आता कान भरू लागले, महादेवा अन्नदान करत आहेत, सेवा करत आहेत, पण याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ असणार आहे. तुम्ही त्यांची परीक्षा घ्या. परीक्षेमध्ये पास झाले तर तुमचे भक्त आहेत असं म्हणायला काही हरकत. परीक्षा घ्या म्हणले. चला सत्व परीक्षा घ्या. महादेवालाही नारद मुनींचे शब्द पटले. महादेवानी लगेच एका भिक्षुकाचं रूप घेतलं. पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून त्या ठिकाणी भगवान शिव परमात्मा हातामध्ये घुंगरू घेऊन, हातामध्ये डमरूळ घेऊन या श्रेयाळ नगरीला त्या ठिकाणी आलेले आहेत. बाहेरून हाक मारली. दारामध्ये आल्यानंतर भिक्षाम देही, भिक्षाम देही अशी हाक मारल्याबरोबर भक्त चांगुना धावत धावत आली. महाराज या ना आतमध्ये. आमच्या दारामध्ये आलेला कुणीही भिक्षुक खाली हाताने जात नाही. घरी या, तुमची पाद्य पूजा करून त्या ठिकाणी तुम्हाला भोजन घालूनच तुम्हाला त्या ठिकाणी मी पाठवणार आहे. ठरलं. महाराज म्हणू लागले, हो हो आम्ही तुमची ख्याती ऐकलेली आहे. श्रेयाळ राजा आणि भक्त चांगुना यांची कीर्ती ऐकलेली आहे की हे तिन्ही लोकांमध्ये तुमचं नाव निघत आहे की तुम्ही दासोह तुमच्या जीवनामध्ये पत्कारलेला आहे. अन्नदान करत आहात, दारी आलेल्या भिक्षुकाला खाली हात पाठवत नाही, हे मीही ऐकलंय. पण आज मला जे भोजन करायचंय ना ते साधं भोजन नाही म्हणले. चला आतमध्ये सांगतो म्हणले. ठीक आहे. आतमध्ये आले. पाद्यपूजा झाली आणि महाराजाला चांगुनाने विचारलं, महाराज
कोणत्या प्रकारचं भोजन पाहिजे? गुलाबजामुन पाहिजे, बासुंदी पाहिजे, आहे की नाही? महाराजांना काल बासुंदी खाऊ घातली बरं का आमच्या कोरे परिवारांनी. खूप आवडते बरं का, ते आम्ही काल ग्रहण केलेलं आहे. मग तिथं ती चांगुना त्या महाराजांना विचारू लागले, कोणतं पंचपक्वान तुम्हाला बनवायचंय महाराज बोला. महाराज म्हणू लागले, मला हे पंचपक्वान भोजन वगैरे काही नको आहे, मला नरमांसाचं भोजन ग्रहण करायचंय. नरमांसाचं म्हणजे महाराज आम्ही तर कोण्या प्राण्यांची हत्या करत नाही, आम्ही आमच्या हातून हे महापातक कधी केलेलं नाही आहे, आम्ही आमच्या हाताने सतत सत्कर्म केलेले आहेत आणि हे आमच्याकडून पाप होणार नाही. जर तुम्ही मला नरमांसाचं भोजन खाऊ नाही घातलं तर मी तुमचं सत्व हरण करून घेऊन जाईन आणि आतापर्यंत तुम्ही कमावलेलं सगळं व्यर्थ जाईल. चांगुना घाबरली, पतीला बोलावून घेतलं, श्रेयाळ राजाला सांगितलं. श्रेयाळ राजा सुद्धा घाबरून गेला. महाराज मग कोण्या प्राण्याचं खायचंय बोला. आता महाराजांची इच्छा आहे. महाराज म्हणले, प्राण्याचं वगैरे खायला मी काय मांसाहारी दिसतोय काय? प्राण्याचं वगैरे खायचं नाही, मला माणसाच्या शरीरापासून बनलेलं नरमांसाचं भोजन खायचंय. अरे बापरे, आता माणसं मारायचं म्हणजे काय साधी गोष्ट आहे? अहो महाराज, आम्ही आमच्या जीवनामध्ये असं काही पाप केलेलं नाहीये, हे पाप आहे आणि तुम्ही हे कसं काय मागताय? दुसरं काहीतरी मागा ना, माणसाचं सोडून दुसरं काहीतरी भोजन मागा. महाराज म्हणू लागले, माणसाचंच नाही म्हणले, मला कोवळ्या शरीरापासून बनलेलं नरमांसाचं भोजन ग्रहण करायचं आहे म्हणले. कोवळ्या शरीरापासून, कवळं. अहो महाराज काय बोलता आहात? छोट्या लेकराला तर आम्ही देवा समान मानतो, लहान मुलं देवाघरची फुलं म्हणून त्यांचं आदरातिथ्य करतो, त्यांना मारणं म्हणजे खूप अवघड आहे. जर तुम्ही मला त्या कोवळ्या शरीरापासून बनलेलं नरमांसाचं भोजन खाऊ नाही घातलं ना तर मी तुमचं सत्व हरण करून घेऊन जाईन. महाराजांनी शब्द बोललेले आहेत. श्रेयाळ राजा दुःखी झाला, भक्त चांगुना दुःखी झाली, काय करावं सूचना असं झालं. अरे बापरे, महाराज पुढे बोलू लागले, कोवळ्या शरीराचं म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही म्हणले, तुमचा जो लाडका एकुलता एक आहे ना चिलिया बाळ, त्याच्या शरीरापासून बनलेलंच नरमांसाचं भोजन मला ग्रहण करायचं आहे आणि तात्काळ त्याला मारून मला शिजवून आणून ते भोजन मला द्या लवकरात लवकर, नाहीतर मी तुमचं सत्व हरण करून घेऊन जाईन आणि तुमचं आतापर्यंतचं अस्तित्व नष्ट होईल. आता पुढचा गोळा हाताने मारायचा म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? आहे की नाही? भक्त चांगुना रडू लागली, डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या. महाराज दुसरं काहीतरी मागा ना हो. श्रेयाळ राजा सुद्धा महाराजांजवळ हात जोडून भीक मागू लागला. महाराज एकुलता एक आहे हो, तोही तुम्ही मागताय. भगवान शिवाच्या आशीर्वादाने प्राप्त झालेला मुलगा तुम्ही घेऊन जाणार. महादेवाला मनोमन विनंती करू लागला, महाराजाला विनंती करू लागला. महाराज ऐकायला तयार नाही आहेत. महाराजांनी ठरवलं, रडू नका, अश्रू पुसा, लवकरात लवकर तात्काळ जर तुम्ही तुमच्या मुलाच्या शरीरापासून बनलेलं भोजन मला खाऊ नाही घातलं ना तर मी तुमचं सत्व हरण करून घेईन. देव त्या ठिकाणी परीक्षा पाहू लागलेला आहे की नाही? देव परीक्षा पाहू लागलेला आहे आणि त्या परीक्षेमध्ये आता हे चांगुना आणि श्रेयाळ राजा पास होणार की नाही बघायचं आहे आपल्याला, आहे की नाही? भक्ताचा भाव सांगायचा आपल्याला या कथेमधून. भक्ताचा भाव अनन्य भावनेने तशा प्रकारचा असेल, देवाविषयी भावना जर भक्ताच्या मनामध्ये असेल तर देवाला सुद्धा धावत येऊन ते जी विधी आहे ना ती विधी बदलावी लागेल. देव परीक्षा पाहू लागलेला आहे, काय करावं सुचेना असं झालं. मुलगा, आमचा मुलगा भगवान शिव परमात्मा काय परीक्षा घेऊ लागलेला आहे. भक्त चांगुनाच्या हृदयावरती त्या ठिकाणी घाव लागलेले आहेत. चांगुना रडू लागली, माझा लेकरू, एकुलता एक लेकराला भगवान शिव परमात्मा कशा प्रकारची परीक्षा घेत आहेत अशी विनंती त्या ठिकाणी मनोमन ही चांगुना देवाला करू लागली. बघता बघता अर्धा तास झाला, 1 तास झाला, ही चांगुना त्या ठिकाणी रडू लागलेली आहे आणि महाराज बोलू लागले, आता वेळ लावू नका, रडू नका, पटकन लवकरात लवकर फास्ट. जर तुम्ही मला लवकरात लवकर नरमांसाचं भोजन नाही आणून दिलं तर मी तुमचं सत्व हरण करून घेऊन जाईन असा निश्चय त्या ठिकाणी केलेला आहे. श्रेयाळ राजा म्हणू लागला आपल्या पत्नीला, ऐक ना देवी, ऐका ना, आजपर्यंत आपल्या दारी आलेला भिक्षुक कधीच परत गेला नाहीये खाली हाताने आणि ही महादेवाचीच मर्जी आहे.
महाराज आपली सत्व परीक्षा घेत आहेत आणि आपण आपल्या मुलाला मारून महाराजांना भोजन देऊया का हो? तुम्ही वडील आहेत, वडिलांचं अंतकरण वेगळं आणि आईचं अंतकरण वेगळं आहे की नाही? आईची माया वेगळी आहे. आई म्हणजे काय आहे की नाही? आई म्हणजे लंगड्याचा पाय आहे, दुधावरची साई आहे की नाही? त्या आईनं आपल्यासाठी जीवनामध्ये काय काय केलेलं आहे, काय काय काबाड कष्ट केलेलं आहे की नाही? स्वतः उपवाशी तापाशी राहून त्या लेकराला घास भरवलेला आहे की नाही? तळप त्या उन्हामध्ये लोकांच्या शेतामध्ये राब राब कामायला गेलेले आहे, पाय चरचर भाजलेले आहेत, पायाला वाहन नव्हता. अशा आईला आपण ओळखलं पाहिजे की नाही? आई म्हणजे काय? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. हो मायेचा सागर जीवनाधार. मायेचा सागर जीवनाधार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्याचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. त्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. हो तळपत्या उन्हात नरक रक त्या रानात. गणपत्या उन्हात रक रक त्या रानात. राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. हो तळपत्या उन्हात नरक रक त्या रानात. राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काटाचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. हो नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. नभीची तू चांदणी ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया आई मला हवी जीवनभर. शीतल तुझी छाया आई मला गावी जीवनभर. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. जय भोले. शीतल तुझी छाया आई मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग तुला जन्मोजन्मी मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला
पार्वती शिव हर हर। प्यार से बोलो एक बार। आज उपवास आहे का? नाही ना? काय आहे? शनिवार आहेच म्हणा की मध्ये। नमः पार्वती पते शिव हर हर। तळपत्या उन्हात अन रख रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात। कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास। ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन अशी आई असते। आईला ओळखण्यासाठी मुलामध्ये तसे संस्कार असतात, आहे की नाही? तळपत्या उन्हामध्ये रखरखत्या रानामध्ये आपली आई राब राब राबते आहे, स्वतः उपवाशी राहते आहे। स्वतः उपवासाचं निमित्त सांगून टोपल्यातला भाकरीचा तुकडा लेकराला खाऊ घालते, ती आई असते। आई आई या शब्दाचा अर्थ ऐकायचा आहे। एकदा एक शिष्य गुरु महाराजांकडे गेला आणि महाराज, आई या शब्दाचा अर्थ सांगा ना, आई म्हणजे काय? महाराजांनी सांगितलं, ऐक, उद्या सकाळी ठीक 6 वाजता 5 किलोचा दगड पोटायला बांधायचा आणि दिवसभर फिरायचं आणि सायंकाळी माझ्याकडे यायचं, तुला आई या शब्दाचा अर्थ सांगतो। ठीक आहे महाराज, काय याच्यात अवघड आहे? सकाळी उठला, 5 किलोचा दगड बांधला आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी वाटचाल करू लागला। चालता चालता अर्धा किलोमीटर चालला, थकवा येऊ लागला, दमा येऊ लागला, खाली बसला। अरे बापरे, अवघड आहे। पुन्हा उठला, पुन्हा 1 किलोमीटर गेला, घाम येऊ लागला। अरे बापरे, पुन्हा त्या ठिकाणी खाली बसला, पुन्हा उठलेला आहे, पुन्हा त्या ठिकाणी चालत चालत 2-3 किलोमीटर त्या ठिकाणी चालत गेलेला आहे। 2-3 किलोमीटर चालत गेल्यानंतर पायाला गोळे आले। अरे बापरे, काय करावं? ऊन तापलेलं आहे, उन्हामध्ये त्या ठिकाणी घाम येऊ लागला, घाम पुसता पुसता दम लागू लागला, यातना होऊ लागल्या, खाली बसला। थोड्या वेळाने पुन्हा उठला, पुन्हा आणखी काही काळ चालल्यावर आता मात्र गुडघ्याला त्या ठिकाणी मिठी आली, आहे की नाही? पायाला गोळे आले, घाम येऊ लागला, यातना होऊ लागल्या, दम लागू लागला, मरतो की काय अशी अवस्था झाली आणि पोटाचा दगड बाजूला काढून टाकला रागात। अरे बापरे, मला अवघड आहे। मला चटकन जाऊन महाराजाकडे म्हणाला, महाराज तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी केलं हो। काय काय केलं? सकाळी सकाळी 5 किलोचा दगड बांधला, पुढे थोड्या अंतर गेलो, दमा लागला, खाली बसलो, पुन्हा उठलो, पुन्हा चालू लागलो, पुन्हा काही काळ चाललो, 2-3 किलोमीटर चाललो, पायाला गोळे आले, मरतो की काय अशी अवस्था झाली आणि पोटाचा दगड काढून सोडला आणि तुमच्याकडे धावत आलो। आता सांगा आई म्हणजे काय? महाराज म्हणले, अरे वेड्या, फक्त तू 2-3 किलोमीटर 1 तास सुद्धा 5 किलोचा दगड पोटाला बांधून चालू शकला नाही। 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझ ज्या माईनं पोटामध्ये वागवलं, न ब्रेक देता, न थांबता, नो स्टॉप, आहे की नाही? अनलिमिटेड, सकाळी उठल्यापासून ते रात्री पर्यंत ती तुझ्यासाठी, तुझ्या परिवारासाठी काम करत राहिली। 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझ घेऊन, न थांबता, न थकता, ज्या माई माऊनीनं तुला जन्म दिला ना, तिचंच नाव आई आहे, तिचंच नाव आई आहे। आई या शब्दाचा अर्थ आहे, काही केल्या आई या शब्दाचं पारणं फेडू शकत नाही, आहे की नाही? लंगड्याचा पाय आहे, दुधाची साय आहे की नाही? ज्याला हात नाही विचारा त्याला हाताची किंमत, ज्याला डोळा नाही विचारा त्याला डोळ्याची किंमत, जशी त्याला माय नाही विचारा त्याला त्या माईची किंमत। आणि ही तरुण पिढी वयानुसार आपल्या आईला बोलणं बदलते, आहे की नाही? वयानुसार लेकरू बदलतं, आहे की नाही? मुलगा 2 वर्षाचा असताना आईला बोलू लागलेला आहे, घरी बोलू लागलेला आहे। मुलगा 2 वर्षाचा असताना, आई, माझ्या आईला कोणी पाहिलं का? मला माझी आई हवी आहे। आई कुठे गेली असेल? 2 वर्षाचा असताना। तिथून पुढे मुलगा 5 वर्षाचा झाला, आई कुठे आहेस ग? मी शाळेला चाललोय। अच्छा, टाटा, मला शाळेत तुझी खूप आठवण येते। 5 वर्षाचा असताना पुन्हा मुलगा 8 वर्षाचा झाला,
आईविषयी पुन्हा भाव बदलला. आईला बोलू लागले, आई आय लव्ह यू. आज टिफिन मध्ये काय दिलं आहे ग? आज शाळेतून खूप गृहपाठ दिला आहे आणि मला तो गृहपाठ सोडवण्यासाठी तू मदत कर. मुलगा 8 वर्षाचा असताना. तिथून पुढे मुलगा 12 वर्षाचा झाला. बाबा आई कुठे आहे हो? शाळेतून घरी आल्यावर आई दिसली ना मला बरं वाटतं. मुलगा 12 वर्षाचा असताना. तिथून पुन्हा मुलगा 14 वर्षाचा झाला. आई बस ना ग जवळ, मला खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी. किती वर्षाचा असताना? 14 वर्षाचा असताना. तिथून मुलगा परत 18 वर्षाचा झाला. 18 वर्षाचा असताना मुलगा बोलू लागला, काय गाई तू तरी समज ना, बाबांशी बोल ना, मला पार्टीला जाऊ द्यायला सांग ना. 18 वर्षाचा असताना पुन्हा मुलगा तिथून 22 वर्षाचा झाला. काय गाई जग बदलले आहे, तू समजत नाहीयेस, तुला काही कळतच नाहीये. वयानुसार मुलगा आईविषयी शब्द बोलू लागलेला आहे. परत मुलगा 25 वर्षाचा झाला. आई आई जेव्हा बघावे तेव्हा काय शिकवत असते ग मला, मी काय आता लहान बाळ राहिलोय का? मुलगा 25 वर्षाचा असताना आईला बोलतोय. तिथून पुन्हा मुलगा 28 वर्षाचा झाला. ए आई ती माझी पत्नी आहे, तू समजून घे ना तिला, तिला शिकवण्यापेक्षा तू तुझी मानसिकता बदल. मुलगा 28 वर्षाचा असताना आईला बोलतो आहे. तिथून मुलगा 30 वर्षाचा झाला. अगं आई ती पण एक आई आहे, माझी बायको म्हणजे एक आई आहे की नाही, तिला तिच्या मुलांना सांभाळता येतं, तू तुझ्या प्रत्येक बाबतीत दुडबुड करत जाऊ नको गाई. 30 वर्षाचा असताना आईला बोलू लागलेला आहे की नाही. परत नंतर त्या मुलानं त्या आईला कधी विचारलंच नाहीये, आई कधी म्हातारी झाली त्याला कळालंच नाहीये. आई तर आज पण तीच होती आणि तेव्हाही तीच होती आहे की नाही. आईसाठी मुलगा लहानपणापासून म्हातारा जरी झाला तर त्याचं ते लाडकं वासरूच असतं आहे की नाही, आईसाठी आहे की नाही. मुलगा 50 वर्षाचा असताना एक दिवस आई आई म्हणू लागला, आई आई गप्प का आहेस, बोल ना ग, मला उठ ना, काहीतरी बोल ना. पण ती भाबडी आई कायमची गप्प झालेली असते. पुन्हा ती आई बोलत नाहीये. ती आई पुन्हा तोंडातून शब्दही बाहेर काढत नाहीये, कारण ती आई हे जग सोडून निघून गेलेली असते आहे की नाही. त्या आईनं जीवनामध्ये आयुष्यभर त्या आईनं त्या लेकरासाठी काय केलंय. हो मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. ओहो मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाबा, कुणी नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. हो मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले पाजिले पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. आणली नाही कधी खाण मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही. माई डॉक्टर बोलू नाही काय तू कमाई. हो आणली नाही कधी खाण मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई. मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळिले
नमः पार्वती पते शिव हर हर। पीछे बैठे हुए नमः पार्वती पते शिव हर 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 हर। मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले। जाईन आयुष्यभर पोटाला पिळ्या मारून त्या लेकराला वाढवलं, ते लेकरू आईला सोडून जात असताना किती दुःख होईल, ते दुःख त्या चांगुणाला होऊ लागलेलं आहे। चांगुणा म्हणू लागली, महाराज अहो मुलगा सोडून दुसरं काहीतरी मागा ना, आहे की नाही? दुसरं काहीही मागा, पैसे पाहिजे, धन पाहिजे, आमचा राजवाडा तुमच्या नावावर करायला तयार आहे। जेवढं काही संपत्ती आहे ना ती श्रीमंती तुमच्या नावावर करायला तयार आहे, पण आमच्या मुलगा सोडून दुसरं काहीतरी मागा। नाही नाही, महाराज म्हणाले जो एकुलता एक आहे ना चिलिया बाळ, तोच मला पाहिजे आहे। आणि तुमची कीर्ती ऐकलेली आहे, एवढा वेळ लावता तुम्ही, भिक्षुकाला खाली हातानं पाठवत नाही हे ऐकलं आम्ही, आणि आज एवढा वेळ लावताय कशासाठी? जर अगदी 5 मिनिटात तुम्ही जर मला तुमच्या मुलाच्या शरीरापासून बनलेलं भोजन नाही दिलं तर मी तुमचं सत्व हरण करून घेऊन जाईन। बम बम भोलेनाथ निश्चय केला। श्रीयाळ राजानं ठरवलं, देवी ही मर्जी कोणाची आहे? महादेवाची आहे। आपण भक्त कोणाचे आहोत? महादेवाचे। आता महादेवावरती सगळं सोपवूया आणि आता आपल्या बाळाला मारून त्याच्या शरीरापासून बनलेलं भोजन महाराजांना देऊया। ठरलं। बाळ चिलिया म्हणून आईनं हाक दिल्याबरोबर चिलिया बाळ धावत आलं। चिलिया बाळानं पाहिलं की आईच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा येऊ लागले। आई का रडत आहेस सांग ना। आता आई म्हणेल का मी तुला मारणार आहे, तुझ्या शरीरापासून बनलेलं भोजन महाराज ग्रहण करणार आहेत? हा बोलेल का? नाही बोलू शकत। नाही रे बाळा, थोडंसं दुःख झाल्यामुळं त्या ठिकाणी मी रडू लागलेली आहे, मी गयावया करू लागलेली आहे। नाही नाही आई, मी तुला चांगलं ओळखतो, आहे की नाही? संस्कारी मुलं आई आणि बाबांना चांगलं ओळखत असतात। त्यांना जरा दुःख झालं तर त्या मुलांना लगेच कळतं, आणि ते दुःख त्या ठिकाणी त्या आईला झालेलं आहे। आणि ती आई त्या चिलिया बाळाला त्या ठिकाणी बोलू लागली, बाळा काही नाही, दुसरं दुःख आहे की नाही? आणि बाळ म्हणू लागलेलं आहे, नाही आई तू खोटं बोलत आहेस, तुला माझी शपथ आहे, खरं सांग कशासाठी रडत आहेस? आईनं सांगितलं, बाळा ज्या महादेवांची अनन्य साधारणपणे आपण आयुष्यभर भक्ती केलेलो आहे ते महादेव आता आपली परीक्षा पाहत आहेत। एक महाराज आलेले आहेत आणि त्या महाराजांना तुझ्याच शरीरापासून बनलेलं नरमांस, महाराजांना तुझ्या शरीरापासून बनलेलं नरमांसाचं भोजन खायची इच्छा झालेली आहे। हे ऐकून मनातून मात्र चिलिया बाळ घाबरला, पण आईच्या डोळ्यातले अश्रू पाहून खंबीर झाला। आई एवढंच ना, महादेवांना किंवा त्या महाराजांना माझ्या शरीरापासून बनलेलं नरमांसाचं भोजन ग्रहण करायचं आहे ना, तर ठीक आहे, तुम्हाला तात्काळ मार, पण तुमचं सत्व हरण करू देणार नाहीये। कारण आजपर्यंत आपल्या दारातून कोणीही भिक्षुक खाली हाताने गेला नाहीये। आणि म्हणून आई तू माझा विचार करू नको, माझी शपथ आहे, तुला मला मार, लगेच मार। श्रीयाळ राजा आणि भक्त चांगुणा या दोघांनी आपलं मन कठोर केलं, घट्ट केलं, काळजावरती दगड ठेवला आणि या चिलिया बाळाचं मुख धडापासून सुरीनं वेगळं करून टाकलं, त्याला मारून टाकलं। आठवण म्हणून आईनं त्याचं मुख कुठं ठेवलं? शिंक्यावरती ठेवलं आणि त्याच्या धडापासून बनलेलं नरमांसाचं भोजन रडत रडत त्या ठिकाणी महाराजांच्या समोर नेऊन ठेवलं। महाराज भडकले, महाराजांना राग आला। महाराज म्हणजे साधारण होते का? महादेव होते ते गुप्त रूपात आलेले। महाराज म्हणू लागले, वेड समजलंय का मला? वेड समजलंय? मुंडक काढून मध्ये ठेवले, धडापासून मला भोजन आणून दिले, हे कसली शाळा म्हणले? हे जमणार नाही। त्या मुखापासून बनलेलं भोजन मला ग्रहण करायचं आहे, अन्यथा मी तुमचं सत्व हरण करून घेऊन जाईन, असा निश्चय त्या ठिकाणी केला। महाराज बोलू लागले, अहो महाराज तेवढी तरी आठवण राहू द्या ना, तेवढी तरी आठवण लेकराचा चेहरा बघून, आहे की नाही? नाही नाही म्हणले,
जर तुम्ही तो चेहरा त्या ठिकाणी उकळामध्ये काढून त्याचं जर भोजन मला नाही आणून दिलं तर मी तुमचं सत्व हरण करून घेऊन जाईन. श्रेयाळ राजा म्हणू लागला, आता एवढं दिलंय, महादेवाची इच्छा म्हणून तेवढं द्यायला काय हरकत म्हणले, देऊन टाकू म्हणले. मुख घेतलं आणि ते मुख उकळामध्ये काढता काढता डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या आणि ती चांगुना त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे. कुठं गेला माझा बाळ, मी रडते धाई धाई, येणार बाळ मन लागतच नाही, येणार बाळ मन लागतच नाही, बाळ माझं मन लागत नाही, येणार बाळ. कुठं गेला माझा बाळ, मी रडते धाई धाई, कुठं गेला माझा बाळ, मी रडते धाई धाई, येणार बाळ मन लागतच नाही, 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 येणार बाळा, येणार बाळा, येणार बाळा, येणार बाळा, येणार बाळा, येणार बाळा, बाळा येणार बाळा. ओ तळहाताचा पाळणा मी केला, नेत्रदीपाचा दिवा मी लाविला, तळहाताचा पाळणा मी केला, नेत्रदीपाचा दिवा मी लाविला, कुठे कुठे पाहते रे तुला तुझी आई, कुठे कुठे पाहते रे तुला तुझी आई, येणारे बाळ मन लागतच नाही, येणारे बाळ मन लागतच नाही, येणार बाळ मन लागतच नाही, येणार बाळ मन लागतच नाही, माय तुझी रे भोळ्या मनाची, माझ्या दुधाची तुला जाणीव होती, माय तुझी रे भोळ्या मनाची, माझ्या दुधाची तुला जाणीव होती, रोज उठून मी गाते रे अंगाई, रोज उठून मी गाते रे अंगाई, येणारे बाळा झोप लागतच नाही, येणारे बाळा मन लागतच नाही, येणार बाळ मन लागतच नाही, येणार बाळ मन लागतच नाही, बाप तुझा मी मनाचा रे भोळा, हिरवून देवानेला माझा एक डोळा, बाप तुझा मी मनाचा रे भोळा, हिरवून नेला माझा बाळ एक डोळा, आस लावूनी डोळे सदा तुला पाही, आस लावूनी सदा डोळे तुला पाही, येणारे बाळ मन लागतच नाही, येणारे बाळ मन लागतच नाही, येणारे बाळ मन लागतच नाही, येणार बाळ मन लागतच नाही, येणार बाळ मन लागतच नाही, कुठं गेला माझा बाळा, मी रडते धाई धाई, येणार बाळा मन लागतच नाही, तळहाताचा पाळणा मी केला, नेत्रदीपाचा दिवा मी लाविला, कुठे कुठे पाहते रे तुला तुझी आई,
येणार बाळा मन लागतच नाही, माय तुझी रे भोळ्या मनाची, माझ्या दुधाची तुला जाणीव होती, रोज उठून मी गाते रे अंगाई, येणार बाळा मन लागतच नाही. अश्रू नयनानी गाण्यानी त्या चिलिया बाळाचं मुख त्या उकळामध्ये कांडू लागली. तिचं भोजन बनवून महाराजांच्या समोर आणून ठेवलं. आता घ्या महाराज, तुमच्या मनासारखं झालं ना, आता तरी ग्रहण करा. महाराज म्हणले एवढ्यानं चालणार नाही, पंक्तीमध्ये आमच्या बरोबर एक दाम्पत्य बसला पाहिजे म्हणले. महाराज आता एवढंच केलं हो, आता ही कसली आत टाकताय? नाही नाही म्हणले, एकटं जेवू शकत नाही म्हणले, आमच्या बरोबर एक दाम्पत्य बसला पाहिजे. ठीक आहे, कोण बसणार? आमच्या राजवाड्यातील एखादं दाम्पत्य आणूया. नाही नाही म्हणले, तुम्हीच बसावं लागेल म्हणले जोडीनं. काय हो महाराज, काय बोलता आहात? आमच्याच मुलाच्या शरीरापासून बनलेलं नरमांसाचं भोजन आम्हीच कसं ग्रहण करावं? महाराज तुम्ही महाराज आहेत, एवढं तरी क्षमा यातना करा, एवढी तरी क्षमा करा, एवढी तरी सूट द्या. नाही नाही, हे जर तुम्ही नाही केलं ना, मी तुमचं सत्व हरण करून घेऊन जाईन. कसली सत्व परीक्षा आहे? ठीक आहे, श्रेयाळ राजांनी म्हणलं एवढं केले, आता एवढ्यासाठी कशाला माघार म्हणले, चला बसतो म्हणले. महाराज पुन्हा म्हणू लागले थांबा, ज्यांना पोटी संतती नाही त्यांना पंक्तीला बसता येत नाही म्हणले. अरे बापरे, अहो महाराज एक होतं ना, तेही तुम्ही घेतलं, आता कुठून आणायची म्हणले. मनातून महादेव प्रसन्न झाले होते. त्यांनी केलेली जी सत्व परीक्षा आहे ना, त्याच्यामध्ये ते पास झाले होते, आहे की नाही. दोघांना बसायला सांगितलं आणि सांगू ना, हाक मार तुझ्या लेकराला, हाक मार तुझ्या चिलिया बाळायला, बघ कसा धावत येईल. काय महाराज चेष्टा करताय का हो? तुम्ही तर त्याला मारायला सांगितलं. नाही नाही, हाक तर मारून बघ, बाळ चिलिया अशी हाक मारल्याबरोबर जगाची जगत जननी जगदंबा माता माता पार्वतीनं त्या चिलियाला घेऊन त्या नगराला येणं केलं. चिलिया बाळ आई म्हणत धावत धावत आईकडे आला, आईला आलिंगन घातलं आणि आई त्याला मिठी मारून आनंदाने चुंबन घेऊ लागली. आणि त्यावेळेस गुप्त रूपातील जे महाराज होते ना, त्यांनी सगुण रूप धारण केलं. ते रूप म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा. नमः पार्वती पते हर हर. शंभू महादेवांनी आपलं स्वस्वरूप धारण केलं आणि बाळ चिलिया भक्त चांगून आणि श्रेयाळ राजाची भक्ती प्रसन्न अंतकरणाने मान्य करून घेतली आणि त्यांना आशीर्वाद दिला. भक्त चांगुना श्रेयाळ राजा चिलिया बाळांनी मिळून भगवान शिव परमात्म्याला साष्टांग नमस्कार घातला आणि त्या ठिकाणी आशीर्वाद म्हणून भगवान शिव परमात्म्याने तिन्ही लोकांमध्ये या चिलिया बाळाची कीर्ती गाजेल, तिन्ही लोकांमध्ये तुमची कीर्ती त्या ठिकाणी माझ्या आशीर्वादाने गाजेल असा आशीर्वाद प्राप्त करून दिला. आणि या चिलिया बाळ भक्त चांगून आणि श्रेयाळ राजांचा त्या ठिकाणी परीक्षा घेऊन त्यांचा उद्धार करून त्यांना आशीर्वाद दिलेला आहे.